You're right. हाँ उत्तरा बोल. आदित्य बिझी आहेस का तू? मला जरा महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी. नाही फ्री आहे बोल ना. ही मीरा स्वतःला कोण समजते? एक सेकंड होल्ड कर. अच्छा चल. हाँ बोल आता. मीराने काय चालवलंय सगळं? डोकं फिरलंय का तिचं? काय झालं? अरे सगळे डिसिजन ही स्वतःच घेणार आहे का? आम्ही कोणीच नाहीये का? आता मला सांग, त्या गीताला ऑफिसला घेऊन जायची काय गरज आहे का? ती काय करणार आहे तिकडे? आणि ती तिकडे गेल्यावर घरची कामं कोण करणार मग? नाही हो ना, आम्हाला सुद्धा कळत नाहीये ती असं का वागते ते. अरे आज मी गीताला म्हंटल की तू ऑफिसला जायचं नाहीस म्हणून, तर मीरा काय म्हणाली माहितीये? काहीही झालं तरी गीता ऑफिसला येणारच. गीता ऑफिसला गेल्यावर घरची कामं काय मी करू का सगळी? आदित्य, दादा गेल्यापासून ना मीरा स्वतःला सगळ्यांची बॉस समजायला लागली. अगं इथेही तसंच वागतेय ती. अरे हो, पण घर आणि ऑफिस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. इथे कशी काय अधिकार गाजवू शकते ती? आदित्य, मला ना खूप राग आलाय तिचा. तू प्लीज तिला समजावून सांग जरा. नाही उत्तर ऐक माझं. तू नको काळजी करूस, मी बोलतो मीराशी. आणि महत्वाची गोष्ट, पुढे जे जे काही घडेल ना ते मला कळवत जा. ओके ओके, बाय. ठेवते. ओके चल बाय. पाहिलंस, फक्त ऑफिसमध्येच नाही तर घरातही हुकुमशाही गाजवायला लागली. मला एक गोष्ट कळली नाहीये की तुला न विचारता ती गीताला ऑफिसमध्ये कशाला घेऊन आली. पुढे अजून काय काय करणार आहे कोणाच ठाऊक. बघ आता तूच. हे सगळं ना आता अति होतंय. मीरा वहिनींना नीट समजवावंच लागेल. बरं ऐक, मी तुला काही फाईल्स दिल्या, त्या आठवणीने मेल कर. आणि त्या मेल मध्ये मला खराच आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण इथे कसे? मीरा मॅडमला भेटायचं होतं. ह्या काही वस्तू द्यायच्या होत्या, त्यासाठी आलो. आहेत मॅडम? नाही, म्हणजे आल्या नाहीयेत त्या अजून. कधी येतील? येतील थोड्या वेळातच. पण काही महत्वाचं असेल तर मला द्या, मी देईन त्यांना. नाही, काय थोडस सरकारी काम आहे ना, त्याच्यामुळे मी देईन स्वतः. मग मी कॉल करू का, म्हणजे तितकं अर्जंट असेल तर? नाही नको, तसं काय नाही. मी थांबतो, मी वाट बघतो. ओके, प्लीज प्लीज सेट कर. तू आठवणीने मेल कर. ये अरे काय झालं, बोल ना. सर, ते बाहेर पोलीस आलेत. पोलीस म्हणजे त्या रागिणी मॅडम? नाही, कोणीतरी खरात म्हणून आहेत. खरात का आलेत त्या ऑफिसमध्ये? माहित नाही सर. बरं ठीक आहे, तू हो पुढे, मी आलोच. ठीक आहे. हॅलो, काय म्हणता खरात साहेब? नमस्कार वासू साहेब, नमस्कार. काय आज इकडे कसं काय येणं केलं? जरा मीरा मॅडमला भेटायचं होतं. ह्या काही वस्तू त्यांना द्यायच्या आहेत ना, त्याच्यासाठी आलो. अच्छा, नाही पण त्या आल्या नाही येतच. हरकत नाही, तुम्ही माझ्याकडे द्या, मी देईन त्यांना. नाही, रागिनी मॅडमने मला सक्त ताकीद दिली आहे की ह्या वस्तू मला मीरा मॅडमच्याच हातात द्यायच्या आहेत. त्यामुळे मी तुमच्याकडे देऊ शकत नाही. अरे बापरे, काय असं एवढं नक्की काय आहे त्यात? म्हणजे आम्हाला अगदी न दाखवता लपवून वगैरे घेऊन जाताय म्हणून म्हटलं. लपून द्यायचा प्रश्न नाहीये. लपून द्यायच्या असत्या तर मी त्यांना एकट्याला भेटून दिल्या असत्या ना. पण काही गोष्टी खाजगी असतात, त्या खाजगीतच कराव्या लागतात, नाही का? हो, नाही बरोबर आहे तुमचं. तसंही हल्ली मीराबाईंचं सगळंच पर्सनल आहे, कशाशी काही संबंध नाही. म्हणजे नाही मी असं म्हणत होतो की
अरे आला तुमच्या मीरा मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मिस्टर खरात. तुम्ही आज सकाळी सकाळी इथे ऑफिसमध्ये? हो, काही वस्तू द्यायच्या होत्या, रागिनी मॅडमने पाठवल्या मला. ते तुमच्याच हातात द्यायचे म्हणून तुमची वाट बघत होतो. थोडंसं प्रायव्हेट आहे. अच्छा ठीक आहे, आपण माझ्या केबिन मध्ये जाऊया का? तिथेच बोलू आपण. हो. इथं मी हां चल. काय हा तमाशा चाललाय? काम करा. या मिस्टर खरात, बसा ना. बोला, काय द्यायचं होतं? मॅडम, देवाशिष कामत यांच्या काही वस्तू मला तुम्हाला द्यायच्या होत्या, ज्या शेवटच्या क्षणी तपास करताना आम्हाला सापडल्या. या काही वस्तू आहेत बघा. हे त्यांचं? हो, आम्ही शोधाशोध करत होतो तेव्हा या सगळ्या वस्तू मिळाल्या. मॅडम, 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 मला तुमची सही हवी होती याच्यावर. थँक्यू मॅडम. काळजी.
आज काय पिक्चर चालू आहे? नाही ते मी असंच टाइमपास करत होतो. टाइमपास? इतका वेळ आहे तुझ्याकडे टाइमपास करायला? कामं नाहीयेत? नसतील तर मला सांग, मी सांगते ना काय काम करायची आहेत. कामं आहेत मला. मग कर ना. इथे केबिनच्या बाहेर उभं राहून बघायचं हे कोणी सांगितलंय का तुला? कोणी सांगितलंय? छे छे, असं कोण कशाला सांगेल ना. कोणी सांगितलं नाहीये म्हणजे तूच आगाऊ आहेस. मला काम आहेत, निघतो मी. एक मिनिट थांब. या ऑफिसमध्ये जी कामं करण्यासाठी आहेस ना तीच कामं कर. आगाऊ वेगळी कामं करू नकोस, कळलं ना? बरं बरं. बोल श्रीधर, काय माहिती मिळवलीस? सर त्या बॅगेत देवाशिष सरांच्या काही वस्तू आहेत. म्हणजे सर जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याजवळ ज्या वस्तू होत्या ना त्यातल्या काही आहेत. अच्छा, पण मग त्या अशा सगळ्यांना न दाखवता का दिल्या त्यांनी? माहित नाही सर. हा बरं ठीक आहे, तू आणखी काही माहिती मिळते का बघ आणि नीट लक्ष ठेव सगळ्यावर. हो सर. वासू, आज आपल्या ऑफिसमध्ये पोलीस आले होते. तो खरात आला होता म्हणे. हो मला माहिती आहे, तू बस ना. श्रीधर तू जा आणि मला कळव. हो सर. काय झालं? त्याने देवच्या काही वस्तू द्यायला आला होता. काय? हा म्हणजे देव गेला तेव्हा त्याच्यासोबत जे जे काही होतं ते सगळं डिरेक्टली मीरालाच देणार म्हणे. मी म्हणालो नेऊन देतो तर नाही. काय पर्सनल होतं त्यात काय माहिती. कळेल आपल्याला, तू काळजी करू नकोस. काय झालं? तुमचे चेहरे असे पांढरे पडल्यासारखे का झालेत? सर ऍक्च्युली ग्रीन फूड्स कंपनीने आपल्यासोबतची डील कॅन्सल केली आहे. हो सर, आजपासून आपल्या कोणत्याच आउटलेटवरती त्यांचं एकही प्रोडक्ट पोहोचणार नाही असं त्यांनी सांगितलंय. अरे पण का? म्हणजे काही नोटीस नाही, काही कारण सांगितलं नाहीये आणि असं कसं डील कॅन्सल करू शकतात ते? सर असं त्यांचं काहीच म्हणणं नाहीये. अरे असं कसं म्हणणं नसेल? कशामुळे डील कॅन्सल झालं? काहीतरी म्हणाले असतील ना. हा अहो सर, मीरा मॅडमने सांगितलं की त्यांची फूड क्वालिटी बरोबर नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या डीलचा आपण परत विचार करायला हवाय. आणि त्यांनी त्यांचं पेमेंट सुद्धा काढलं नाही. त्यामुळेच त्यांनी आजपासूनच त्यांची डिलिव्हरी बंद केली असणार. मीरा मॅम, त्यांना काय कळतंय? आता मला बोलावंच लागेल. वासू, तुम्ही तुमची कामं करा, मी करतो हँडल. वासू 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 बघ आदित्य, मला अजिबात थांबवायचं नाही आता, कळलं? आणि मीरा वहिनींची बाजू ना तर अजिबात घ्यायची नाही. अरे ते कुणाशी काय डील झाले काही माहित नाहीये आणि वाटेल तसे डिसिजन्स घेत सुटल्यात त्या. अरे मी पण तेच म्हणतोय. आणि मी मीराची बाजू अजिबात घेणार नाहीये. मला पण कळतंय ती जे काही करते ते चुकीचं आहे. उलट मी तुला हे सांगायला आलो, यावेळी गप्प बसू नकोस. पण तिच्या अधिकाराचा गैरवापर करते ती. एक्झॅक्टली. अरे एकदा तरी विचारायचं ना फायनल डिसिजन्स घ्यायच्या आधी. तीच तर सांगतोय तुला. आता मला सांग, देवाशी सरांसोबत सुरुवातीपासून कोण आहे? तू आहेस. त्यामुळे तिच्यापेक्षा जास्त तुला माहित असणार वासू. तुला कळतंय का? आणि यावेळी जर तू ऍक्शन घेतली नाहीस तर तुझं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. हो म्हणजे उद्या मला सुद्धा इथून हाकलून द्यायला पुढे मागे पाहणार नाही. एक्झॅक्टली हेच सांगतोय.
त्यामुळे आजच मीराचा काय तो निकाल लागायला हवा. तू बघच आता मी काय करतो. या वस्तू वहिनी त्या खुर्चीतून उठा आधी. काय झालं? वहिनी आधी त्या खुर्चीमधून उठा प्लीज. मॅडम. हा खरं झालं काम? हो मॅडम. ऑफिसचा काय रिपोर्ट? सगळं नॉर्मल? सगळं नॉर्मल आहे, पण एक जरा चिंतेची गोष्ट. कुठली? म्हणजे मीराचं काय? म्हणजे बघा ना की मीरा मॅडम खूप बदलल्यासारख्या वाटतात. जेव्हा देवसाहेब गायब झाले होते तेव्हा तर खूप निराश, हातबल अशा वाटायच्या. पण आता ते असं वाटत नाही. म्हणजे एकदम डॅशिंग, सगळं ऑफिसचा ताबा घेतलाय असं दिसतंय. म्हणजे आज तर बघा ना की वासू साहेब सुद्धा काही बोलू शकले नाही त्यांच्यासमोर. हे पण खरंच आपण एकदम कुठल्या गोष्टीवरून असा निष्कर्ष नाही काढू शकत. एक काम करा, ऑफिसमध्ये काय चाललंय याच्यावर लक्ष ठेवा. आपल्याला प्रत्येक गोष्ट कळायला हवी. तुम्ही काळजी करू नका मॅडम. माझी सगळ्या गोष्टींवर बारीक नजर असते आणि माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही, तुम्हाला माहिती आहे. एवढे खुश होऊ नका. खरात आपल्याला सगळं काम करायचंय, पण कोणाला कळायला नको की आपण काय करतोय. हो. खूप सावध राहून सगळं करायला हवंय आपल्याला. हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, मग घरीच भेटू. हो. चला लागा कामाला. हॅलो. सुभाजी, एवढं चिडायला काय झालंय? बघा वहिनी, या ऑफिसमध्ये देवची जागा घेण्याचा हक्क कोणालाच नाही, आणि अगदी तुम्हालाही नाही. जरी तुम्ही मिसेस कामत असलात ना तरी सुद्धा नाही. तुम्हाला वहिनी म्हणतो, अहो जाऊ करतो, मान देतो, पण म्हणून तुम्ही तुमच्या मनात येईल तसं इथे नाही वागू शकत. वासुभाऊजी, मी काहीही केलेलं नाहीये. आता या वस्तू बघून खरंच यांची आठवण आली मला, म्हणून मी काही सेकंदांसाठी खुर्चीवर बसले. हो, मला पूर्ण कल्पना आहे माझा या खुर्चीवर हक्क नाहीये, आणि मी सगळं माझ्या मनाप्रमाणे करते असं म्हणत असाल तर तसं नाहीये वासुभाऊजी. तुम्हाला माहितीये, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला विचारून केली, तुम्हाला सांगून केली आहे. माहिती तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात. मी का करेन असं काही? तुमची कृती मात्र असं काही दर्शवत नाहीये. तुमचे हे विचार आणि कृती यांचा काडीचाही संबंध नाहीये वहिनी. नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? JK फूड्स. तुम्ही मला काहीही न विचारता, माझा सल्लाही न घेता त्यांचं पेमेंट स्टॉप केलं, त्यांच्यासोबतची डील रद्द केली. हो वासुभाऊजी, मी केली. कारण JK फूड्सची क्वालिटी आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. तेच फूड जर आपण सर्व करत राहिलो तर आपलं नाव खराब होईल, म्हणून केलं मी ते. पण हा निर्णय सर्वस्वी घ्यायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी आहे? या सगळ्या डील्स आजवर मी फायनल करत आलोय. हा एक एक क्लायंट मी माझ्या कष्टानं मिळवलाय, आणि काही महिन्यांच्या अनुभवावर तुम्ही त्यांची डील कॅन्सल करता. वासुभाऊजी, एक मिनिट. मी हे सगळं परस्पर केलेलं नाहीये. JK फूड्सची फाईल मी तुमच्याकडे पाठवली होती, पण ऑफिस बॉय म्हणाला की तुम्ही त्या फाईलकडे लक्षच दिलं नाही, आणि नंतर न बघता सही केली त्यावर. अच्छा, म्हणजे आता मी कसं काम करायचं हे सुद्धा तुम्ही शिकवणार आहात मला, राईट? किंवा मी ऑफिसमध्ये काय करतो काय करत नाही याच्या खबरा काढताय तुम्ही त्या ऑफिस बॉयकडे.
भाऊजी प्लीज तुम्ही चुकीचा अर्थ काढताय या सगळ्याचा. नाही, तुमचे सगळे अर्थ ना लक्षात आलेत आता माझ्या. हळूहळू अख्ख्या कंपनीवर ताबा मिळवायचा आहे तुम्हाला. सगळ्यांवर ताबा मिळवायचा मानस आहे तुमचा, राईट? सगळ्यांनी फक्त तुमचीच कामं ऐकायची ही इच्छा आहे तुमची. या खुर्चीचा, या जागेचा आणि या पोस्टचा ना फायदा घेऊ पाहताय तुम्ही आता. पहिली